विश्वत्ते अजित पवार यांनी विधानसभेतील राष्ट्रवादीच्या जागांबाबत भाष्य केले अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। राष्ट्रवादीच्या 54 आमदारांच्या जागा आहेत तशाच राहणार आहेत। इतर जागांसंदर्भात वरिष्ठ स्तरावर बोलणी सुरू आहे। अजित पवार यांनी मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हे वक्तव्य केले अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली। 60 जागांवर आपल्याला काम करायचं आहे, त्यामुळे पुढील 2 महिने सगळी कामं बाजूला ठेवा आणि कामाला लागा असे आदेशही अजितदादांनी दिले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। निवडणुकांचा काळ जवळ असल्यामुळे पुढचे 2 महिने आता सगळी कामं बाजूला ठेवा आणि फक्त निवडणुकीच्या कामाला लागा। आपल्या पक्ष कशा पद्धतीने जास्तीत जास्त जिंकून येईल याकडे लक्ष द्या असं ते म्हणाले। यंदा आणखी एक महत्त्वाची बातमी येते, राजकीय विश्वातची बातमी आहे। विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांच्या नियुक्तीसाठीच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची याबाबतच खलबत झाल्याची माहिती आहे। यात भाजपला सर्वाधिक 6 जागा तर शिंदे आणि अजित पवारांना प्रत्येकी 3-3 जागा मिळण्याची शक्यता आहे। लवकरच उमेदवारांची यादी राज्यपालांकडे पाठवणार अशी माहिती। जातीय समीकरण लक्षात घेऊन आमदारकी देण्यात येईल असं बोललं जाते। नेमक्या कोणत्या नावांची चर्चा आहे ते स्क्रीनवर आपण बघतोय। राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती होणार आहे। भाजपकडून 6 जणांना संधी मिळण्याची शक्यता आहे।